तिथं डॉक्टर तिकडे अंदर काय करून आला, कोणती कैची चालवून आला, तिथं माणूस खरं तर लुटले जातं. आणि तिसरी आहे बँक. कारण अर्थाशिवाय अर्थच नाही आणि अर्थासाठी तो काही करायला तयार असतो. मी स्वतः कर्ज जेव्हा घेतलं, मला अजूनही आठवते, 18 पेजवर मी मागून पुढून वरतून खालूनपर्यंत सगळ्या सह्या मारल्या. कारण गरज होती. वाचतो तर बँक म्हणते कर्ज देत नाही, आणि मग गरजवंताला अक्कल नसतं आणि म्हणून तो कुठलंही वाचन न करता आपण त्या सह्या मारतोय. कारण आपल्याला गरज असतं कर्जाची. त्यावेळेची ती वेळ निघाली पाहिजे आणि माझं आयुष्य थोडंसं सुंदर झालं पाहिजे. याच्यामध्ये अनेक लूट, फायनान्स कंपन्या तर प्रचंड लूट करत आहे आणि एवढे रंगबाज ठेवलेले आहे. शहरातले सगळे रंगबाज आता फायनान्स कंपन्याकडे आहे. जसे नाक्यावर ठेवलेले आहे लोक, तसे सगळे रंगबाज. आणि त्यांना काही आई वडील दुःख याचं काही सैरेसुतूक राहिलेलं नाही. आणि अशा विरोधात एक मोठा वार, प्रहार केल्याशिवाय राहणार नाही. पूर्ण राज्यामध्ये ही जी काही लूट होत आहे ते थांबवणं गरजेचं आहे. आणि मग या सगळ्यासाठी हा एक आपण सुरुवात, मला माहिती आहे का, मला फोन आले का तुम्ही काही येऊ नका, थोडे लोक कमी आहे. कारण हे काही स्पर्धा नाही आहे, निवडणुकीचं काही सभा नाही आहे. लोक कमी आले फारच चांगलं आहे. आणि बरेच लोक माझ्यावर कर्ज आहे, मी आता अडचणीत आलो आहे, हे सांगायची मानसिकता नसतं. आणि त्याच्यामुळे तो जास्त फसतं. कारण त्याला त्याच्या सन्मानाचं, प्रतिष्ठा ह्या सगळ्या जपता जपता तो आखरी मरण पत्कारतं, पण तो सांगत नाही. अशा सगळ्या विवंचनेमध्ये ही सगळी व्यवस्था खऱ्या अर्थानं ओपन आम्ही पाहतोय, खुल्या यानं आपण गेलो पाहिजे. मी रायगडाच्या पायथ्याशी गेलो आणि परिक्रमा मारत असताना यांनी स्वतःहून मला फोन केला. दोंडा मला भेटायला आले. आणि मी जेव्हा कोकणात गेलो तेव्हा यांचा नंबरच भेटत नव्हता. ते म्हणताना नियतीचं काय खेळ असते. आणि मी यांचा नंबर शोधत शोधत मोबाईलमध्ये 2-3 हजार सेव्ह असेल, यांचा नंबर भेटला नाही. पण जाता जाता मी मानगावला आम्हाला सकाळपासून काही खाल्लं नाही, म्हणून एक झकास जाहिरात लागली होती सुंदर वडापावची. आता आपण वडा म्हटलं, बटाटा वडा म्हटलं का, आलू बोंडा म्हटलं का, आपली नजर तर पहिले जातं. आणि मग मी तिथं खाण्याची इच्छा व्यक्त केली. आणि मी जसं अंदर गेलो तसे हे व्यक्ती तिथं, म्हणजे मोबाईलवर नंबर सापडला नाही, ते त्या हॉटेलमध्येच माझी भेट झाली. आणि दोघांना एकत्र आलू बोंडा खाल्ला. आणि आजची 24 तारीख ठरली. खरं तर कालचा गाडगेबाबा जयंती होऊन गेली. गाडगेबाबांना मला वाटते त्या शेणगावचा एक सावकार झोडून काढला होता शेतामध्ये, आणि तो एवढा झोडला का डबल कर्ज मागायलाच आला नाही. म्हणजे कालची जयंती झाली. मला हे मान्य आहे का कर्ज घेतलं, कर्ज दिलं पाहिजे, ती प्रामाणिकता आहे. आणि बँकेने ते वसूल केलं पाहिजे, त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे. पण ते अशा पद्धतीनं, रावणी पद्धतीनं, सैतानी पद्धतीनं जर कोणी वसूल करत असेल तर मग मात्र आपण उभं राहिल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आखरी ही व्यवस्था व्यवस्थित या देशामध्ये ही व्यवस्थाच आहे. आखरी लुटणाऱ्याच्या ताकदी आणि लुटणाऱ्याच्या बाजूनं कायदे एवढे मजबूत करून ठेवले. तुम्ही साध्या कंपनीत कामाला जर असाल आणि कंपनीच्या मॅनेजरच्या किंवा मालकाच्या जर डोक्यात आलं की ये कल से नाही होणार, तो आहे त्या टाईमवर त्याला काढून टाकतो. म्हणजे मूठभर लोकांच्या हातातच व्यवस्था आहे. इथं ना बटेंगे तो कटेंगे है, ना कोई फतवा चलता है. म्हणजे तो कुठल्याही धर्म जातीचा असू द्या, इथं सरळ सरळ 20% लोकांना वाचवण्याची एक व्यवस्था व्यवस्थित निर्माण केली. पंजाबवाले होते म्हणून शेतकरी वाचले, नाहीतर 3 जर कायदे आले असते तर महाराष्ट्रातल्या किंवा पंजाब सोडून इतर शेतकऱ्यांमध्ये ती मर्दांगी शिल्लक नव्हती. म्हणजे आपल्याला लाज वाटते की या उभ्या इथून 350 वर्ष अगोदर हा महाराष्ट्र
अन्यायाच्या विरोधात फक्त एक राज्य लढत होतं आणि त्याचं नाव महाराष्ट्र होतं. आता काळ असा बदलला का आता पंजाब लढते आणि सगळे मात्र शेपूट घालून देशभर फिरते. अशा या अवस्थेची बदल करण्याची गरज आपल्याला आहे. आपण आलात त्याबद्दल आभार. ज्या काही तक्रारी आपल्याकडे आल्या असेल त्याला व्यवस्थित वाचन होईल, त्याचं पत्र जाईल आणि काय त्याच्यावर करता येईल एक ॲक्शन प्लॅन. मला वाटते वकील साहेब आणि काही लोक इथं मला वाटते काल शर्मा का कोणतरी मला बोरकर आहे शर्मा हे भेटले, हे उभे राहिले तर बरं होईल तुमचं नाव. हे लोक पूर्वीपासून इथं काम करत आहे या सगळ्या याच्यावर. म्हटलं तुम्ही या म्हणजे आपण एकत्रित रेस्ट हाऊसवर आता बसू आणि एक ॲक्शन प्लॅन करू. नाम में कुछ लिखा नहीं और काम ऐसा करेंगे कि लोग नाम पूछेंगे नहीं. अशा प्रकारचं काम आपण इथं करू. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.